मी काटे मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्रासाठी या ठिकाणी यावं. मंचावर उपस्थित तज्ज्ञ मंडळी, मेडिसिनल प्लांट्स आणि एरोमॅटिक प्लांट्स दोन्हीचे, आणि मंचाखाली उपस्थित माझे टीचर्स आणि सगळे उत्सुक शेतकरी वर्ग, सर्वांना नमस्कार. ॲक्च्युली आज इथे मंत्री महोदय उपस्थित राहणार होते कार्यशाळेला, आणि इथे शेतकरी पण आहेत. एका वेळी दोन्हींचं एकत्र असताना माझी अशी इच्छा होती की आपण काही सूचना मंत्रींना करता येतील आहे आमच्या अनुभवातनं, की काय बदल काही करायला हव्या स्कीम्समध्ये वगैरे. पण आता त्यांना यायला उशीर होतो आहे, त्यामुळे मी आपलं हे सुरुवात करते. ॲक्च्युली मी टाटा BMS आयुर्वेद डॉक्टर आहे, आणि नंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईहून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे पब्लिक हेल्थमध्ये. पब्लिक हेल्थचा अभ्यास करताना आम्हाला सांगितलं होतं हिस्ट्री ऑफ पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस इन इंडिया. त्याच्यात असं म्हटलं होतं की आयुर्वेदचे जे डॉक्टर्स आहेत तर त्यांचा आणि गावातील वैदूंचा ब्रिटिश इथे राज्य करण्याच्या पूर्वी फार जवळचा संबंध होता. वैदू आणि वैद्य एकत्र यायचे नेहमी, आणि वनस्पती सगळ्या गावांमधनं वैद्यांना सगळे वैदूच आणून द्यायचे. म्हणजे जे ग्रंथ अभ्यास करायचे त्यांच्याकडे सगळे जंगलामधनं वनस्पती आणून देणारे जे व्यक्ती होते वैदू, तर हे असे मिळून औषधं बनवायचे, आणि मग ते आतमध्ये जंगलात आपल्याबरोबर घेऊन जायचे, आणि वैद्य इकडे प्रॅक्टिस करायचे गावांमध्ये. आणि फक्त औषधं न्यायचे नाही, तर कोणत्या रुग्णाला कोणाला कसं द्यायचं हे सगळं सांगितलं, म्हणजे त्यांना डिटेल दिलं जायचं. पुढे काय झालं, ब्रिटिशांनी या वैदूंना तुम्ही प्रॅक्टिस करायची नाही, तुम्ही औषधं द्यायची नाही असं सांगितलं. जो औषध देईल वैदू गावातनं झोळी घेऊन येईल, औषधं देईल, लोक जातील त्यांना पण हे व्हायचं, शिक्षा व्हायची. त्यांनी बंद केलं वैदूंचं. आणि औषधं कोणची घ्यायची तर फक्त ॲलोपॅथी. म्हणजे त्यांनी सुरुवात जी केली आपल्याकडे, आता जी आपण औषधं घेतो पॅरासिटामॉल वगैरे, हे ब्रिटिशांनी आणलेली औषधं आहे, तर त्यांनी मग त्यांचे औषधं घेतली पाहिजे म्हणून त्यांनी वैदूंना आणि वैद्य जे औषधं अभ्यास करायचे आयुर्वेदाचा, त्यांच्या मुलांना फुकट ॲलोपॅथीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण सुरू केलं. असं करून त्यांनी ही पूर्ण परंपराच बंद करायला पाडली, की त्यांना वाटलं त्यांचं राज्य इथे नेहमीच राहील, त्यामुळे त्यांचीच औषधं लोकांनी वापरली पाहिजे आणि त्यांचेच डॉक्टर्स इथे राहतील. ते आपल्या औषधांना, आपल्या वनस्पतींना अजिबात मोजायचे नाही. त्यांना असं वाटलं की हे पूर्ण थोतांड आहे, ह्याच्यात काही अर्थच नाही आहे, औषध म्हणजे फक्त आमची, म्हणून त्यांनी ते असे आपल्यावर लादले. आणि हा जे वैदू आणि वैद्यांची जी कडी होती ही त्यांनी तोडली. आज अशी परिस्थिती झाली आहे की जंगलात आम्ही वैद्य मंडळी जेव्हा जंगलात जातो तेव्हा आम्ही वैदूंशी बोलू शकतो, पण त्यांच्याजवळ तेवढं जे पहिलेचं जे देवाणघेवाण होतं ज्ञानाचं, नॉलेजचं, ते नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे माहिती खूप आहे, जी काही त्यांच्याकडे वडिलांकडनं आईकडनं आली असेल आहे ती, पण त्यांना माहिती आता एवढ्या औषधांची नाही राहिली आहे आणि ना रुग्णांची माहिती राहिली आहे. त्यांच्याकडे असं झालं आहे की एकाच वनस्पतीवर ते सगळ्या रुग्णांना औषधं देतात. आणि आज परिस्थिती इकडे अशी झाली आहे की बाजारपेठ फार वाढली औषधी वनस्पतींची. 1990 नंतर आपली खुली बाजारपेठ झाली आणि बाहेरच्या जगाला कळलं की आपल्याकडे वनस्पती किती आहेत, वनौषधी किती आहेत, जंगलामध्ये भरपूर आपल्याकडे सगळं काही मिळतं. तर त्यांनी असं जंगल अगदी अक्षरशः म्हणजे ते असे तुटून पडले आहेत की ह्यांच्याकडनं आपल्याकडे नॉलेजही आलं पाहिजे, वनस्पती आल्या पाहिजे, आपण त्याची औषधं बनवू आणि आपण ती मोठ्या प्रमाणात तयार करून विकू आणि यांनाच आपल्यालाच विकायची आहे ती. म्हणजे त्यांनी पेटेंट्स घेणंही सुरुवात केली आहे. आज ही मार्केट आज 60% रेटनी वाढत चाललं आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त आज कोणचं वनौषधींचं मार्केट आहे तर भारतातलं वाढत आहे. आणि ॲन्युअली दरवर्षी जे त्याचा हिशोब करतात कॉमर्स इंडस्ट्री, तर ते 60% रेटनी हे वाढत चाललं आहे. आणि आज भारतातही आयुर्वेदिक औषधी बनवणारे डॉक्टर्स पण, म्हणजे एक तर आधी डॉक्टर्स बनवायचे, पण आता कंपन्या वाढल्या आहेत. आणि त्याच्याचबरोबर नवीन न्यूट्रास्युटिकल मार्केट तयार होऊन राहिलं की जे जसं चहा आणि अश्वगंधा आपण टी व्हीवर ॲडव्हर्टाईज पाहतो, ह्याच्यात ज्येष्ठमध्ये याच्यात तुळस आहे, चहामध्येच अश्वगंधा आहे, ह्या सगळ्या मार्केट आहे, याला म्हणतात न्यूट्रास्युटिकल. ह्यांनी मिक्स केलं सगळं आणि ह्याच्यात ना ते फूडमध्ये जात ना ड्रगमध्ये जात, ह्यांना म्हणतात न्यूट्रास्युटिकल मार्केट. तर हे लोक एक्स्ट्रॅक्ट्स काढतात वनस्पतींचे आणि तेच आपण जो घरी काढा पितो त्याला ते लोक अश्वगंधायुक्त, ज्येष्ठमधयुक्त, लवंगयुक्त असं करून ते बाजारात आणतात. तर वनस्पतींना मार्केट आज पाहिलं तर आयुर्वेद ड्रग इंडस्ट्री आहेच,
त्याच्याबरोबर हर्बल ड्रग इंडस्ट्री आहे, जे लोक एक्स्ट्रॅक्ट्स काढतात, म्हणजे अश्वगंधाचा एक्स्ट्रॅक्ट, न्यूट्रास्युटिकल्स कॉम्बिनेशन्स करतात आणि त्याच्याबरोबर होमिओपॅथी मेडिसिन्स पण एक्स्ट्रॅक्ट्स काढून औषधं तयार करतात. ते मार्केट पाहिली तर ही एक एवढी मोठी मार्केट आज उभी आहे आणि ह्या सगळ्या मार्केटपासून वाचवण्यासाठी आज जंगलांमध्ये वनौषधींना म्हणजे ची अशी परिस्थिती आहे, औषधी कंपन्यांना अशी परिस्थिती झाली आहे की त्यांना त्यांच्या एक एक बॅच तयार करण्यासाठी रेग्युलर मार्केट पाहिजे, म्हणजे रेग्युलर पुरवठा झाला पाहिजे, सप्लाय झालाच पाहिजे. म्हणून त्यांच्याकडून बरेच ठेकेदार पण आज जंगलात उभे असतात की माल गोळा करा आणि माल पाठवा. तर ते जे झालं आहे ना, तो एक मार्केटचा एक खूप मोठा ड्रॉबॅक झालेला आहे. आधी त्याच्यावर थोडं तरी कमी प्रमाणात होतं सगळं, आता हे प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेट्स भारतामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येक राज्यांनी आपले वेगवेगळे कायदे तयार केले आहेत. हे सगळं कोणी औषधी जंगलातनं तोडण्यासाठी उत्तरांचल उत्तराखंडमध्ये तर वनविभागच काय म्हणतात ऑक्शन करायला उभे असतात की ही वनस्पती आहे, याची एवढी किंमत आहे, कोण घेणार. तर कंपन्या समोर उभ्या असतात आणि ते बोली बोलतात आणि ते घेतात. MP मध्ये तर खुली बाजारपेठ आहे, कोणी गोळा करू शकतं आणि विकू शकतं. महाराष्ट्रात बंद आहे. प्रत्येक स्टेटचे कायदे त्या बाबतीत जंगलाच्याही बाबतीत खूप वेगळे आहेत. पण आज परिस्थिती हीच आहे की जंगलात अजूनही जंगलातून 80% माल जो कंपन्यांना जातो तो जंगलातूनच जातो आहे आणि ते भरपूर वनस्पती आता संपण्याच्याच मार्गावर आहे. मोठी झाडं आहेत जी ज्याच्यातनं नुकसान होत नाही असे टिकून राहणार आहेत, पण लहान ज्या वनस्पती आहेत त्यांचं पुन्हा रिजनरेशन, पुन्हा लागवड होत नाही. जी काढली जातात पावसाळ्यानंतर, त्यानंतर त्याचं बी कोणी टाकण्याची जबाबदारी घेत नाही. आणि ह्या गोंधळामध्ये आज लागवड करणं हे एकच उपाय राहिला आहे, वनौषधीची लागवड. म्हणजे मोठ्या प्रमाणात मार्केट आज उभं आहे, पण सप्लाय होत नाही आहे आणि पाहिजे तसं माल कंपन्यांना मिळत नाही. इथे आता ह्याच्यानंतरचं जे लेक्चर आहे ते हे सांगतील की कोणत्या वनस्पतीची कशी लागवड करायची. मॅडम, आमचा अनुभव आहे की आम्ही आता इतके वर्ष ह्याच्यात काम करतो आहे की शेतकऱ्यांच्या मनात एक भीती आहे की आमचा माल नकारतात, आम्ही लागवड तर करू पण विकत नाही घेतला तर काय करायचं. तर ही भीती का बरं तयार झाली आहे, कारण 2 प्रकारचे मार्केट मी आधीच म्हटलं, न्यूट्रास्युटिकल, हर्बल ड्रग इंडस्ट्री आणि पुन्हा आयुर्वेद ड्रग इंडस्ट्री. असं आहे की आम्ही अश्वगंधा मूळ हवं म्हटलं की आम्ही पूर्ण मूळ विकत घेतो, पण हे जे हर्बल ड्रग इंडस्ट्री आहे हे लोक त्यातलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे असतं आयसोलेशन करतात की त्यातलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट काय आहे, विथॅनिन आहे. मग आम्हाला विथॅनिन इतके % पाहिजे, तुम्ही मुळं द्या आम्हाला, पण त्यात विथॅनिनचं % इतकं हवं, मग आम्ही विकत घेऊ, असं त्यांची कंडिशन असते. पण आयुर्वेद ड्रग इंडस्ट्रीमध्ये ही कंडिशन नसते. चांगला स्वच्छ माल, माती धूळ नसलेला, ज्याला घाण लागलेली नाही आहे आणि पूर्णपणे वाळलेला, ज्याला फंगस नाही आहे, असं आयुर्वेद ड्रग इंडस्ट्री अपेक्षित करते. पण हे जे हर्बल ड्रग इंडस्ट्रीज आहेत ह्यांना असा माल हवा म्हणजे की ज्याच्यात विथॅनिन कंटेंट इतका आहे, कर्क्युमिन कंटेंट इतका आहे, कोलियसमधलं फॉर्स्कोलिन इतका आहे, असं त्यांचे कंडिशनल असतात. आणि मग जिथे माल नकारण्याची भीती असते ती या लोकांकडनं. त्यामुळे जेव्हाही एखादा शेतकरी लागवड करतो तेव्हा त्यांनी ही समजून घ्यावं की आपण कोणाशी करार करतो आहे, ही करार शेती आपली कोणाशी होती आहे. म्हणजे त्याच्यात एक मनात जी भीती असते ती निघून जाईल की आपला करार कोणाशी होतो आहे. कारण प्रत्येक वेळी माती, पाणी ह्याचा फरक पडला तर ह्या कंटेंटमध्येही फरक पडू शकतो. ही मनात भीती न ठेवता लागवडीला पुढे गेलं पाहिजे, कारण सगळेजण माल वापसच करतील, त्यातनं नकारला जाईल असं नाही आहे. काही लोकांचा अनुभव असा असेल काही कंपन्यांच्या बाबतीत, पण असं इन जनरल होत नाही. निर्यातीकरता ह्या सगळ्या गोष्टींचा फार महत्त्व आहे. जेव्हा माल तुमचा निर्यात होतो तेव्हा ते लोक हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटला फार महत्त्व देतात आणि त्यांना अजून त्याच्याबरोबर सेंद्रिय माल असण्याचं पण सर्टिफिकेट हवं असतं आणि पुन्हा तुम्ही गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस फॉलो करताय का त्याचं पण सर्टिफिकेट हवं असतं. हे सगळं गोष्टी जेव्हा तुमचा माल निर्यात होतो आहे त्याच्यासाठी असतं. पण आपले जनरली शेतकरी जेव्हा आपण ह्याच्यात एक प्रयोग करून पाहतो म्हणतो तर हा माल रिजेक्ट होण्याची भीती फार कमी असते. पण लोकांचा पहिला प्रश्न तो असतोच आमच्याकडे जेव्हाही विचारायला येतात. आणि आत्ता इथे डॉक्टर नाईक सर नाही आहे, मला त्यांना हे सांगायचं होतं की प्रक्रिया जेव्हा शेतकरी समूह एखादा औषधी वनस्पतींचं लागवड करेल तेव्हा करतोही आहे, पण त्यांचे जेव्हा वनस्पती ताजी असते ती स्वच्छ धुतल्यावर त्याचे तुकडे करायचे, वाळवायचे,
किंवा त्याचं एक स्टेप म्हणजे त्याची भरडही करून तिथून पाठवली तर सोयीचं होईल आहे. समूहाचा जेव्हा माल असेल तेव्हा तो मोठ्या प्रमाणात असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर एक व्हॅल्यू ॲडिशन झालं त्यांचं तिथेच, तर माल आणण्या नेण्यासाठी सोपा होईल आहे. पण फूड अँड ड्रगचे जे कायदे आहेत ते हे सगळं अलाउ करत नाही. म्हणून आज मला असं वाटलं होतं की नाईक सरांना आपण एक रिक्वेस्ट करूया की जेव्हा तुम्ही हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कीम्स आणतायत तर थोडंसं व्हॅल्यू ॲडिशनसाठी पण एनकरेज केलं पाहिजे विलेज लेवललाच. भारतातली ही बाजारपेठ तर आज अशी एवढी मोठी आहे की 6 वनस्पतीच आपल्या इथे इतक्या मोठ्या आहे. खूप मोठा चॉईस आहे. तामिळनाडूत वेगळ्या दिसतात, केरळात इकडे, काश्मीर हिमालयाकडे वेगळ्या, आपल्याकडे तर मी जास्ती करून भर देणार आहे तुम्हाला लिस्ट जी देते ती आपल्या इथल्याच वनस्पतींची जी विदर्भामध्ये आपल्याला सहज लागवड करता येते. पण जंगलातून जनरली येणाऱ्या वनस्पती आपल्याकडे ज्या आहेत त्या 90 वनस्पती जंगलातून आहे. त्यातल्या 36 वनस्पती लागवडीतून म्हणजे आपल्याकडेच होऊ शकतात. आणि पडीक जमिनीवरून ज्याला वेस्टलँड म्हणतात किंवा आपल्या जी शेती आहे त्याच्यातच वीड्स म्हणून जे तयार होतात, तण, पण फक्त आपल्याला ओळखता येत नाही की ही वनस्पती आहे. अशा वनस्पती भरपूर आहेत. गव्हाच्या शेतामध्ये, नंतर तूर लावली असताना किंवा बाकी कोणतीही पिकं असताना त्याच्यात सोयाबीन, ह्या सगळ्याच्यामध्ये जे तण येतं ते पण औषधी वनस्पती असतं. फक्त आपली ओळख नाही आहे, नाही तर ह्याच्यातनंही शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पादन होऊ शकतं. प्रॉब्लेम हा आहे की वीड्स म्हणजे हे त्यांना माहिती नाही आहे. एक वीड्ससाठी एक सेपरेट युनिव्हर्सिटी आहे. ते लोक रिसर्च करत आहेत तणनाशक या वीड्सला घालवण्यासाठी. पण त्यांच्या लक्षात येत नाही की ह्यात मेडिसिनल प्लांट्सची ह्याला भरपूर व्हॅल्यू आहे. आणि ह्या वीड्स आहे जे जबलपूरला इन्स्टिट्यूट आहे ते लोक वीड्सवरच फार काम करत आहेत. आणि ह्या मेडिसिनल वीड्सच आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहे आयुर्वेदिक ड्रग इंडस्ट्रीला. जेव्हा औषधी वनस्पती लावतो आहे तेव्हा हे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे प्रामाणिकता. अगदी वनस्पती जी लावतो आहे ती खात्री करून घ्यायला हवी की त्याची स्पीशी तीच आहे, कुठे दुसऱ्या स्पीशीची लागवड झाली नाही. आणि जर चुकून झाली असेल तर आपण तीच आधीच लक्षात आणून द्यायला हवी की आम्ही ही वनस्पती देतो आहे, याची हे स्पीशीचं नाव हे आहे. ही औषधी वनस्पतीची शेती आपण करतो आहे याची जाणीव नेहमी असावी. कारण ह्याच्यात स्प्रे आणि युरिया ह्या गोष्टी सगळ्या टाळल्या पाहिजे. कारण ह्याची नैसर्गिक गुणवत्ता वाढवण्याचीच आपण प्रयत्न करतो. आणि ह्याच्या वाढवण्याची जागा चांगली स्वच्छ असावी. आपल्याकडून जे विदर्भामधलं जे आहेत वनस्पती त्यांची मी ही लिस्ट दाखवते आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात या वनस्पतींची इथे लागवड होऊ शकते. काही मोठी झाडं आहेत, काही लहान आहेत. पण कल्टिवेशनसाठी आपण या वनस्पती जसं कस्तुरी भेंडी, अडुळसा, कुमारी, तुळस, पिंपळी ह्या सगळ्या वनस्पती आपल्या इथे सहज लागवड होऊ शकते. आणि जे आयात करतो आपण, गुगूळ मोठ्या प्रमाणात आयात होतं, ते पण आपल्याकडे आपल्या या वातावरणात विदर्भामध्ये लागवड होऊ शकते. वेस्टलँड्सवर किंवा मी जे सांगितलं वीड्स म्हणून जे ओळखले जातात ह्या वनस्पती आहे ज्या आयुर्वेदिक ड्रग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात हव्या असतात. ज्याच्यात ब्राह्मीला पण वीड म्हटलेलं आहे आणि विडीसाईड्स ह्याच्यावर वापरलं जातं. तालीमखाना, प्रसरणी, तुळस, चित्रक, बला, बावची, मकोय ह्या सगळ्या वनस्पती, माका या सगळ्या आयुर्वेदिक ड्रग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात हव्या असतात. पण ह्यांना वीड्स म्हटल्यामुळे ह्यांच्यावर तणनाशकचा वापर होतो. आणि आत्ताच जर ह्याच्यावर आपण कंट्रोल नाही केला तर पुढे हे नॅचरली जे पावसाळ्यात येणाऱ्या वनस्पती आहे या दिसणार नाहीत. ह्याच्या म्हणजे बिया गोळा करून मग ह्याचं सीड जम प्लाझम सगळं तयार करणं हे करण्यापेक्षा जे वीड्सवर काम करणारे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी मेडिसिनल प्लांट्स कोणचे आहे यातले, कोणत्या वीड्सला मेडिसिनल इम्पॉर्टन्स आहे, जर हे थोडी माहिती करून घेतली तर आज खूप मोठा पुढचा धोका टळले. मला इथे या मंचावर एकच रिक्वेस्ट करावीशी वाटते. डॉक्टर माई इथे आहेत आणि बाकी तज्ज्ञ मंडळी, की आयुर्वेद जो औषधांचं जे रिसर्च जे सुरू आहे स्टँडर्डायझेशनबद्दल जे बोललं जातं तर ते प्रॉडक्टच्या युनिफॉर्मिटीमध्ये न बघता रॉ मटेरियल स्टँडर्डायझेशनवर जास्ती काम केलं गेलं पाहिजे. कारण प्रॉडक्टची युनिफॉर्मिटी मिळणं हे म्हणजे एक मोठं स्वप्न आहे. अजून 1000 वर्षही पुढे आपण कॉम्बिनेशन्स करत राहिलो तरी पण एक युनिफॉर्म प्रॉडक्ट तयार होईल असं मला वाटत नाही.
मॉडर्न ड्रग इंडस्ट्रीचा जो विचार आहे आणि आयुर्वेद ड्रग इंडस्ट्री ह्या दोन्हीमध्ये फार तफावत आहे. आणि जो रिसर्च सुरू आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचा तो पूर्ण हर्बल ड्रग इंडस्ट्रीवर आहे, ॲलोपॅथीवर बेस्ड आहे. आयुर्वेद ड्रग इंडस्ट्रीवर जर काम करायचं आहे किंवा स्टँडर्डायझेशन अचीव करायचं असेल तर रॉ मटेरियलवरच भर द्यायचं. इवन ॲग्रोनॉमिकल रिसर्च जो म्हणतो आपण की सीमॅप लखनऊ वगैरे जे काम करत आहेत ते पण सगळे ॲलोपॅथिक लाईन्सवर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटवर जास्ती भर देऊन, जसं विथानिन कंटेंट वाढवणं अश्वगंधामधलं, हळदीमधलं कर्क्युमिन कंटेंट वाढवणं आणि कोलियसमधलं फर्स्कोलिन कंटेंट वाढवणं, नॅचरल हर्ब ठेवत नाही आहेत ते लोक. ह्या कंटेंटच्या मागे लागले आहेत आणि अशाने ॲलोपॅथी औषधच पुन्हा तयार होतील याची मला भीती वाटते. आयुर्वेदच राहिलं पाहिजे, आयुर्वेदाची औषधं आयुर्वेदासारखीच तयार झाली पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. मला इथे ॲग्रोव्हिजनमध्ये बोलवलं आणि माझे विचार प्रकट करायला वेळ दिला, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू.